ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली निशिदिनी गुरुराया उन्मनी झोप आली। श्रीराम समर्थ। चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत। परमपवित्र ज्ञानेश्वरीतलं पसायदान आणि पसायदानामधलं हे 6वं चरण आज गुरुदेवांच्या सेवेसाठी घेतलेलं. ज्ञानेश्वर महाराज संतांचं एक अप्रतिम वर्णन करतायत. या 3 ओळ्यामधून संतांचं जे वर्णन केलेलं आहे, न भूतो न भविष्यती असं हे वर्णन आहे. पुन्हा असं वर्णन कोणी करणं शक्य नाही. पूर्वीही कोणी केलेलं दिसून येत नाही, पुढेही कोण करतील असं वाटत नाही. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. काल आपण बघितलं की त्यांचं बोलणं कसं आहे, तर अमृत मधुर आहे. लोक गोड बोलतात, विशेषतः काम असलं की गोड बोलतात, हे आपल्याच्या अनुभवाचं आहे. निवडणुकीच्या वेळी नेते मंडळी गोड बोलत असतात, ते देखील आपल्या परिचयाचे आहे. पण कोणताही स्वार्थ अंतःकरणामध्ये नाही, कोणतीही अपेक्षा नाही. केवळ जीवाचं कल्याण व्हावं, त्याला स्वरूपाचा बोध व्हावा, त्याचं जीवन आनंदाने भरून जावं, त्याला शाश्वत शांती, समाधान, तृप्ती आणि आनंद लाभावा, यासाठी संत गोड बोलत असतात, गोड वागत असतात आणि त्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वर दर्शनाची प्रेरणा निर्माण करत असतात. आणि त्यांच्याकडे बघून आपण शिकत असतो. आणि पुढे जाऊन माऊलीनं संतांना एक विशेषण जोडलेलं आहे, ते म्हणजे चंद्रमे जे अलांछन. पौर्णिमेचा चंद्र आपण बघितलेला आहे आणि त्याचा तो अत्यंत सुंदर शीतल प्रकाश, तो बघितल्यानंतर अक्षरशः संपूर्ण ती रात्र, पौर्णिमेची रात्र आल्हाददायी होऊन जाते. कोजागिरीची पौर्णिमा असू दे की अन्य कुठलीही पौर्णिमा असू दे, मोकळ्या माळावरती, अगदी शक्य नसलं तर टेरेसवरती एखाद्या बागेमध्ये आपण बसल्यानंतर अक्षरशः त्या आकाशाकडे बघितल्यानंतर तो चंद्र इतका आल्हाददायी वाटतो की आपल्याला वाटतं की असंच बसून राहावं. आणि तरी देखील लक्षात येतं की हा चंद्र जरी गोल पांढरा वगैरे दिसत असला तरी देखील त्याच्यावरती काही डाग आहेत. संत महात्मे हे चंद्रासारखे आहेत, पण काय आहेत, अलांछित आहेत, की कुठलंही लांछन, डाग त्यांच्यावरती नाहीत. बाहेरून संत ओळखणं अत्यंत कठीण आहे. अप्पा जोगळेकर गुरुदेव रानडेंना पहिल्यांदाच भेटायला गेलेले होते आणि एकंदरीत गुरुदेवांच्याकडे बघितल्यानंतर आणि सगळं, हे कोणीतरी विक्षिप्त ग्रस्त आहेत असं त्यांना वाटलं. संत तरी आहेत,
ब्राह्मण आहेत, पण गळ्यात जानवं नाही, शेंडी नाही. भर दुपारी 12 वाजता ते गृहस्थ टूथब्रश घेऊन दात वगैरे घासतायत आणि ब्रश धुण्यासाठी जवळजवळ एक मोठी कळशीभर पाणी त्यांनी ओतलं. हे सगळं बघितल्यानंतर आप्पा जोळेकरांना वाटलं की हे बहुतेक कोणतरी विक्षिप्त ग्रस्त आहेत, त्यांना गुरुदेव वगैरे कसं काय म्हणतात कोणात. आणि 12 वाजले तरी आंघोळ नाही. म्हणजे संतांच्या बाह्य वर्तनावरून, बाह्य दिसण्यावरून त्यांचा परिचय होत नसतो. पुढे गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की असं का आहे सगळं. मूळ गोष्ट काय आहे की खरं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे, ते याच्याशी सुसंगत आहे. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो. अंतरी अनुभूती चोखाळलेल्या वाटा, त्याच्या माथा जटा असू नसो. परस्त्रीच्या ठाई जो का नपुसक, त्याच्या अंगा राख असू नसो. परद्रव्य अंध, परनिंदे मुका, तोची संत देखा तुका म्हणे. 4 चरण आहेत तुकाराम महाराजांनी लिहिलेले, पण याच्यामध्ये सगळं वर्णन संतांचं परफेक्ट आलेलं. मुख्य म्हणजे अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असून. परवा एक मित्रानं मला सांगितलं की त्यांच्या शेजारचे ग्रस्त वारकरी संप्रदायातले आहेत. गळ्यात माळ, सकाळी उठल्याबरोबर अंघोळ झाली की बुक्का, चंदन सगळं लावून वगैरे असं सगळीकडे टिळे वगैरे लावून. आणि परवा काय तरी त्यांच्याही लक्षात राहिलं नाही वाटतं, एकादशी विसरली आणि मग बायको ही विसरलेली होती. जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की अरे आज एकादशी आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अर्वाच्य शिवाय बायकोला घालायला सुरुवात केली. हा जाऊन म्हणाला त्यांना, अहो तुम्ही माळकरी आहात, गळ्यामध्ये माळ घातलेली आहे आणि एवढ्या घाणेरड्याशिवाय कशा काय बायकोला देताय तुम्ही. म्हणला बायकोला शिवाय द्यायचं नाही तर मग कुणाला शिवाय द्यायचं. बघा, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असू नसो. म्हणजे गळ्यात माळ घातलेली आहे आपण, बाह्य आपण वारकऱ्यासारखं दिसतो आहोत, पण तोंडामध्ये जर अर्वाच्य शिव्या असतील, घाणेरडं बोलणं असेल, तर काय करायचं ना. ही गोष्ट लांछनच आहे, लांछनास्पद आहे. तोंडामध्ये शिवी असणं म्हणजे. माऊली म्हणते चंद्रमेजे अलांछन. संत ज्यानं भगवंत जाणलेला आहे, देवाचं स्वरूप ज्याला कळलेलं आहे, जो देव स्वरूपच झालेला आहे. देव पाहावया गेलो आणि देवचे होऊन ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. तर खऱ्या अर्थाने ज्या विठ्ठलाच्या आत्मस्वरूपाची भेट झालेली आहे, असे संत अलांछित असतात. पण संतांचं वर्णन खरोखरीच जे जबरदस्त केलेलं आहे ते हेच आहे. कारण सगळं काही निघून गेलेलं आहे. स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलेलं, अंतर्बाह्य राम
झालो पूर्ण काम, देखिले ब्रह्म मूर्तिमंत. आत आणि बाहेर रामस्वरूप झालेले आहेत. आनंदला जीव भेटला केशव, गेलो भवार्णव तरुणिया. काम क्रोध लोभ दंभ मोह मान अवघे नारायण रूप झाले. काया वाचा मन केले कृष्णार्पण, गेले मी तू पण स्वामी म्हणे. याचाच अर्थ काय आहे की सगळे विकार गेलेले आहेत, वासना गेलेल्या आहेत आणि साधू संत हे आत्मवस्तुरूप होऊन गेलेले आहेत. माऊलीला काय म्हणायचं आहे की आत्मा हीच एक अलांछित वस्तू आहे. हीच एक अलांछित वस्तू. बाकीच्या ज्या काही सगळ्या वस्तू असतात त्यांना काहीतरी डाग हा असतोच, काहीतरी दोष हा असतोच. आत्मा आणि ब्रह्म, रामकृष्ण परमहंस म्हणतात की हे शब्दांनी उष्टे झालेले नाहीत म्हटले. फार सुंदर शब्द वापरला. ब्रह्म किंवा आत्मा हे दोन्ही एकच. या वस्तू शब्दांनी सांगता येण्यासारख्या नाहीयेत म्हणजे. त्या दोनच वस्तू शब्दांनी उष्टा झालेल्या नाहीत. याचं कारण काय? परेहून परते येते. परा पश्यंती मध्यम आणि वैखरी या चार वाणी आहेत. या चार वाणींच्या पलीकडं स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपापर्यंत जाण्यासाठी परावाणीच्याही पलीकडे जावं लागतं. म्हणून तिथं शब्द नाही आहेत. म्हणून विचार मागुचा पाऊली निघे की विचार देखील पाठीमागे सरतो. त्याचं वर्णन करता येत नाही. आणि वर्णन करता येत नसल्यामुळं आत्मा ही अलांछित वस्तू आहे. सूर्य जसा आत बाहेर जसा चोखा असतो, 24 कॅरेटचं सोनं ते पूर्णपणे कुठल्याही हिणकस त्याच्यामध्ये मिसळलेलं नाही. अशा प्रकारे आत्म्यापर्यंत जाण्यासाठी तो स्वतः जीव हा आत्म्यासारखाच होऊन जातो. आणि संत त्या अर्थाने चंद्रमे लांछन असं म्हटले. आता संत हे आत्मस्वरूपच होऊन गेलेले आहेत. अंतरी निर्मळ झालेले आहेत, शुद्ध झालेले आहेत. आणि वाचीचे रसा म्हणजे शीतलता देणारे आहेत. आणि शीतलता देणारे असल्यामुळं चंद्रमे अलांछन. कोणताही एवढासा देखील डाग असू शकत नाही. ज्ञानाग्नी एवढा प्रखर आहे. ज्ञानाग्नीची मुखे जेणे जाळलेली कर्म अशिखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. त्यांचे सगळे संकल्प वगैरे जे काही कर्म वगैरे जे दिसत असतील की बहुधा समाजाला ती चांगली दिसतही नसतील, पण ज्ञानाग्नीची मुखे जेणे जाळलेली कर्म अशिखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. माऊली स्वतः सांगतात की तो परब्रह्म स्वरूपच आहे. आणि त्या ज्ञानचंद्राच्या प्रकाशामध्ये, चंद्र आहेतच पण तो ज्ञानरूपी चंद्र उगवलेला आहे. साधकांच्या विश्वावरती शीतलता देण्यासाठी. बाकीच्या समाजाला तर शीतलता मिळतेच आहे, त्यात सोडूनच द्या. जे कोणी श्रांत जीव संतांच्या सहवासामध्ये येतील, काही समस्या घेऊन येतील, काही बऱ्याच गोष्टी घेऊन येतील, तर त्यांना देखील काही ना काहीतरी उपाय मिळणारच आहे, काही आशीर्वाद मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये शीतलता येणारच आहे. पण जे साधकांचं जे विश्व आहे, जे आत्मदर्शनासाठी
आर्त झालेले चकोर जे आहेत, त्या चकोरांच्या वरती आपल्या चंद्रकिरणांचा वर्षाव करून त्यांना आत्मस्वरूपाकडे ते नेतायत. त्यांची आर्तता ते समजून घेत आहेत आणि त्याच्यावरती आपल्या शीतलतेचा, अमृतकणांचा वर्षाव करतायत. चंद्रमेजे अलांछन. आणि ती शीतलता साधकांना सर्वांगाने व्यापून जाते. त्या चंद्रकिरणातूनच त्यांना अमृत मिळतं आणि अमृत मिळाल्यामुळं त्यांना नुसतं पाहताच आनंद होतो. माऊली असं म्हणते, फार सुंदर माऊलींनी सांगितलेले, फार सुंदर सांगितलेले. जयांचे नि उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे आनंदाचे. म्हणजे या चंद्रातून प्रकाश कुठला येतो हा, तर तो ज्ञानाचा प्रकाश येतो. कारण संत तेथे ज्ञान, जिथं संत आहेत तिथं गुरु आहेत, गुरु तेथे ज्ञान. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची का. तसं गुरु तेथे ज्ञान. म्हणून संत आणि सद्गुरू हे जिथं आहेत तिथं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञान असल्यामुळं त्यांच्यातून जो प्रकाश बाहेर पडतो तो ज्ञानाचा प्रकाश. आणि ज्ञानाचा प्रकाश पडल्यामुळं साधकांच्या बुद्धीचे डोळे उघडतात असं म्हटलेले माऊली. ही कुठली बुद्धी आहे, तर ती सद्बुद्धी आहे, जी विवेकी बुद्धी आहे. ईश्वरा वाचून काही जे अनेक लाणी नाही, ती एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. तर ईश्वर हाच एक ठाव आहे. अशा प्रकारची बुद्धी, सद्बुद्धी, ती सद्बुद्धीचे डोळे त्याचे उघडतात. आणि सद्बुद्धी, शुद्ध बुद्धी, ज्याला गुरुदेव रानडेंनी प्रतिभासिक बुद्धी म्हटलेलं आहे, ती बुद्धी उघडली की त्याची प्रज्ञा जागृत होते. ती स्वरूपाचा वेधच घेते. आपल्याच ठिकाणी असलेल्या गुरुमध्यामध्ये जिथं जाणीवेचं केंद्र आहे, प्युअर कॉन्शियसनेस आहे, अस्तित्व मात्र जाणीव जी आहे, त्या सेल्फ वरती ती जाते, तो जीव जातो आणि तो आत्मरूपच होऊन जातो. आणि म्हणून म्हटलंय की जीव दोंदावरी लोळे आनंदाच्या, आनंदाच्या दोंदावरती लोळा. काय भारी वर्णन केलेलं, मस्त. आणि म्हणून बघा, जसे ते सामान्य चकोर आर्ततेनं चंद्रगुणाकडे बघतात, चंद्र वेळेचे उगवेना तरी चकोर पालटेना. चकोर अनन्य आहे. चंद्र वेळेचे उगवेना तरी चकोर अनन्य. मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेचे उगवेना तरी चकोर अनन्य. तर ती अनन्यता चकोराच्या ठिकाणी असते. आणि त्या चंद्रकिरणातलं अमृतकण जे पडतात त्यानं त्याचं पोट भरतं असं म्हणतात. तसं साधकांच्या विश्वावरती अंतर्बाह्य कोणतंही लांछन नसलेला हा संतरूपी चंद्र उगवलेला आहे. त्याच्यातून ज्ञानाचा प्रकाश पडतो आहे आणि हे साधक चकोरांचं विश्व तृप्त होऊन जात आहे. आपलं परमभाग्य हे आहे की आपल्याही जीवनामध्ये आपले सद्गुरू
चंद्रमेजे लांछन उगवलेलेच आहेत आणि त्यांच्या शीतल अशा प्रकाशामध्ये, आनंददायी प्रकाशामध्ये आपण बसलेलो आहोत. त्यातून ज्ञानाचा प्रकाश पडतो आहे. फक्त आपण आपल्या बुद्धीचे डोळे उघडून घ्यावेत आणि मग काय, जीवाला तो शाश्वत आनंद, ती तृप्ती, समाधान प्राप्त झाले की त्या आनंदाच्या दोंडावरती जीव नाचायला लागेल. आणि जी अवस्था तुकाराम महाराजांना प्राप्त झाली, ज्ञानोबांना प्राप्त झाली, स्वरूपानंदांना प्राप्त झाली. स्वामी म्हणे, लाभे अविट आनंद, लागला छंद स्वरूपाचा. तो स्वरूपाचा छंद लागून जाईल आपल्याला, तो अविट आनंद लागून जाईल. फक्त आवश्यकता एवढीच आहे की कायमस्वरूपी त्या चंद्राच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या सहवासात बसावं आणि आपली बुद्धी उघडून घ्यावी आणि त्यांनी सांगितलेली साधना करत राहावी, तर जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. हरिओम तत्सत. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.